मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नांदेड दौरा आहे आणि त्यांनी आता सिटी प्राईड येथे आढावा बैठक घेतलेली आहे। 9 मतदारसंघाचा राज ठाकरे यांनी पूर्ण या नांदेड जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्यासाठी मनसेचे 9 मतदारसंघाचे प्रतिनिधी नांदेडला आले होते। आपल्यासोबत स्वतः मॉन्टी जहागीरदार आहेत। राज ठाकरे यांनी आढावा बैठक घेतलेली आहे। काय मार्गदर्शन केलं आहे राज ठाकरे यांनी? साहेबांनी सर्वात अगोदर पक्षाची बांधणी संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या निवडणुकीला घेऊन येणाऱ्या निवडणुकीला 2 ते 3 महिने 3-3.5 महिने बाकी आहेत आणि काही मोजके ठराविक दिवसात साहेबांनी अगोदर पक्षाची बांधणी प्रॉपर करून घ्या। शाखा अध्यक्ष गट अध्यक्षापासून पूर्ण बांधणी प्रॉपर पाहिजे, त्या हिशोबाने आजची बैठक होती। निवडणुकी संदर्भात काही चर्चा झाली का? हे सगळी जी पक्षाची बांधणी आहे निवडणुकी संदर्भातच आहे। एकंदरीत मनसे किती विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात लढवणार आहेत, तशा काही सूचना वगैरे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत का शिष्टमंडळाला? पक्षाकडून इच्छुक भरपूर पक्षाचे उमेदवार पक्षाच्या संपर्कात आहे। ती यादी आणि त्या पदाधिकाऱ्यांची ते उमेदवारांची बैठक आम्ही त्या पक्षाच्या निरीक्षकांना करून दिलेली। साहेबांच्या पण ते संपर्कात आहेत। मोठमोठ्या पक्षाचे लोक आमच्या संपर्कात आहेत। जसं की मागच्या वेळेस साहेबांनी सांगितले की 250 ते 250 जागा लढवणार आहे। नांदेडमध्ये 9च्या 9 विधानसभेचे उमेदवार पक्षाकडे तयार आहेत। 9 मतदारसंघात 9 मनसेचे उमेदवार तयार राहणार आहेत का येणाऱ्या विधानसभेत नांदेड जिल्ह्यात? 9च्या 9 मतदारसंघामध्ये उमेदवार तयार आहे, पण तो निर्णय साहेब घेतील किती लढवायचे किती नाही लढवायचे। हे ते मनसेचे मॉन्टी जहागीरदार त्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।